आणि आता बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी पाहूयात। बंदूक परवाना मिळवण्यासाठी मेसाई जवळगा गावच्या सरपंचांनी स्वतःवर हल्ल्याचा बनाव रचला अशी धक्कादायक माहिती धाराशिवचे पोलीस अधीक्षक संजय जाधवांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा येथील सरपंच नामदेव निकम यांच्यावर जीवघेणा हल्ला प्रकरणी बनाव असल्याचं आता पोलिसांच्या तपासामध्ये उघड झालंय। प्रत्यक्ष घटनास्थळावरील वस्तुस्थिती आणि सरपंचांनी दिलेली तक्रार यामध्ये तफावत पोलिसांना आढळून आली आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा तपास केला आणि त्यांच्या तपासामध्ये ही धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे। फक्त बंदूक परवाना मिळवण्यासाठी मेसाई जवळगा गावच्या सरपंचांनी स्वतःवर हल्ल्याचा बनाव रचला अशी धक्कादायक माहिती धाराशिवचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे। प्रत्यक्ष घटनास्थळावरची परिस्थिती आणि फिर्यादीमधील त्यांची नमूद तक्रार याच्यामध्ये बरीच तफावत त्या ठिकाणी दिसत होती। ह्या सर्व बाबीची बारकाईने पडताळणी करण्यात आली आणि त्याच्यानंतर आम्ही फिर्यादीकडे सखोल विचारपूस करता सखोल तपास करता फिर्यादीने कबूल केलेला आहे की त्यांनी हा बनाव केला होता आणि हा बनाव त्यांना आत्मसंरक्षणासाठी वेपन लायसन्स म्हणजे शस्त्र परवाना पाहिजे होता आणि त्या शस्त्र परवाना मिळवण्यासाठी त्यांनी हा बनाव केला आहे असं कबूल केलेलं आहे। आणि पोलिसांनी अतिशय बारकाईने तपास करून सखोल तपास करून या गुन्ह्याचा उलगडा केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।